आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पैशाचा हिशोब आम्ही नंतर करतो। मी तुला परत सांगते, तुला मराठी येत नाही, तुला मी बाराखडी शिकवीन। तू बॉडी पहिले ताब्यात दे। 11 नंतर बदलापुरातील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। या रुग्णालयात भीमराव कांबळे या 72 वर्षीय वृद्धाचा शनिवारी सकाळी 11ला उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र रुग्णालय प्रशासन कांबळे यांच्या उपचारासाठी 85,000चे जे बिल झाले आहे ते भरल्याशिवाय मृतदेह देत नसल्याचा आरोप कांबळे कुटुंबियांकडून करण्यात आला। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची माहिती मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना देण्यात आली। त्यानंतर त्या मनसैनिकांसह हॉस्पिटलमध्ये घुसल्या। त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला। रुग्णालयाची एकही काच राहणार नाही। 8 तास झाले तरी रुग्णालय प्रशासन मृतदेह का देत नाही? थोडी तरी माणुसकी या रुग्णालयाला असायला हवी। त्यांना धडा शिकवणार तसंच मृतदेह द्या असा इशारा मनसेच्या अध्यक्षा संगीता चेंदवरकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला। त्यानंतर कांबळे यांचा मृतदेह रुग्णालयाच्या बाहेर काढून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याला लागूनच जे बाजूला सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आज सेम प्रकार घडला। वयस्कर असलेले जे आजोबा आहेत त्यांचं सकाळी निधन झालं आहे। सकाळी 11 वाजता निधन झालेलं असताना आत्ता रात्रीचे जवळपास 7 वाजलेत संध्याकाळचे। त्यांना बॉडी दिली जात नव्हती त्यांच्या नातेवाईकांना। त्याच्यासाठी ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला आम्ही इथे आलो, डॉक्टरांचा समजावण्याचा प्रयत्न केला, पण इथे डॉक्टर स्वतः नाही आहेत। त्यांचे कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह इथे आहेत आणि त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे डॉक्टर आहेत ना त्या डॉक्टरांना मराठी समजतच नाही। त्यांना आम्हाला मराठी समजवायची वेळ येणार आहे आणि भविष्यात आम्ही नक्कीच त्याच्यासाठी काम करणार आहोत। आरोग्य व्यवस्था जी आहे ही बदलापूरची जी आहे त्याला कोणी वाली राहिलेलं नाही आहे। कोरोनानंतर जो यांनी उत्मात केलेला आहे, म्हणजे कोरोना काळात जी ह्यांना सवय लागली आहे ना लुटमार करायची, ती आजही चालू आहे। हे जे डॉक्टर्स आहेत या कुटुंबाला न देण्याचा म्हणजे कारण काय होतं नेमकं? बिल भरलं नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की बिल भरा मग आम्ही तुम्हाला बॉडी देऊ ताब्यात, पण हे खरं चुकीचं आहे। सकाळी 11 वाजता जर पेशंट जातोय आणि आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण बघत असाल की त्यांच्या नातेवाईकांची काय अवस्था आहे, त्यांच्या मुलाची काय अवस्था आहे, तर ह्या डॉक्टरांनी पण समजून घेणं फार गरजेचं आहे। तुम्ही थोडीफार तरी माणुसकी दाखवा असे आमची अपेक्षा आहे। मात्र रुग्णालय प्रशासनानं हे सर्व आरोप फेटाळले असून कांबळे कुटुंबीय आणि मनसेचे कार्यकर्ते जबरदस्तीने मृतदेह घेऊन गेले असा आरोप केला आहे। आम्ही कांबळे कुटुंबियांना सहकार्य केलं, मात्र त्यांनी राजकीय लोकांना बोलून आम्हालाच धमकावलं असा आरोप रुग्णालय प्रशासनाने केलाय। मतलब 1 रुपये भी उन्होंने भरे नहीं पैसे। हमारे पास पेशेंट ट्रीटमेंट होते रहे, हम लोग ट्रीटमेंट देते गए उनको। धीरे धीरे पेशेंट का कंडीशन सैचुरेशन वगैरह या उनको कार्डियक कंडीशन धीरे धीरे ख़राब होते रहे, तो वो चीज़ें हमने पेशेंट को रिलेटिव को रोज़ बताते रहे, रोज़ अपडेट देते रहे। एज अ फैमिलियर की तरह हमने उनको अपडेट दिया है। फिर उसके बाद हम लोग उनको समझाया जो पेशेंट को आप लोग शिफ्ट करो, क्योंकि पेशेंट को शिफ्ट करने की इमीडिएटली ज़रूरत है। वो लोग मेडिसिन वगैरह भी प्रोवाइड नहीं कर रहे थे। तब भी हमारे पास से जितना भी हमारा इन हाउस मेडिसिन था वो भी हमने लगाया मेडिसिन। हमसे जितना हो पाए हमने सारे मेडिसिन वगैरह सब कुछ लगाया उनके लिए। उसके बाद पेशेंट आज 11-12 बजे के आसपास डेथ हुआ। उसके बाद पेशेंट को वो लोग लेके जाने के लिए रेडी नहीं है, क्योंकि वो लोग पैसे नहीं दे रहे। पेशेंट का बिल बना 85,000 और वो लोग पैसा देने के लिए रेडी ही नहीं है। अभी हमने उनको बोला जो भाई पेशेंट का एटलीस्ट वो पहले से वही लोग डिले कर रहे हैं पेशेंट। हम लोग तो बॉडी क्यों रुक के रखेंगे, हम तो देने के लिए रेडी है। ऊपर से हम लोग पेशेंट का फाइनेंशियल कंडीशन ख़राब है, इसलिए हम लोग देखे हमने उनको ये बोला है एटलीस्ट अपने 50% पेमेंट करो और बॉडी लेके जाओ, ठीक है। उसके बाद भी वो लोग पैसा देने के लिए रेडी नहीं है। वो लोग बोल रहे हैं हम 10,000 देंगे, 15,000 देंगे, 20,000 देंगे। उसके बाद वो लोग क्या कर रहे हैं, वो लोग कोई पॉलिटिकल पार्टी का कोई लीडर्स वगैरह को लेके आया है। उसके बाद आके गाली गलौज से चालू करके मेरा फ़ोन खींच लिया ओपीडी में, बहुत सारी चीज़ें गाली गलौज किया। ज़बरदस्ती पेशेंट का डेड बॉडी जो है वो भी निकल के लेके गए हैं लोग जी। दरम्यान बदलापूर शहरातील खाजगी रुग्णालयांवर होत असलेले आरोप सातत्याने वाढत आहेत। या आरोपांना कुठेतरी आळा बसावा अशी मागणी आता बदलापूरकरांकडून केली जाते। पब्लिक मीडिया, बदलापूर।